महत्त्वाची बातमी, कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली नाही। माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय। माणिकराव कोकाटेंना तुर्तास जेलमध्ये जावं लागणार नाही। कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं कोर्टानं म्हटलंय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेंना मुंबई हायकोर्टानं तात्पुरता दिलासा दिलाय। कोकाटेंना तुर्तास जेलमध्ये जावं लागणार नसून हायकोर्टानं कोकाटेंना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय। शिवाय कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं सुनावणी दरम्यान हायकोर्ट म्हणाले। सत्र न्यायालयानं कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। बनावट कागदपत्रांच्या आधारे दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याचा ठपकाही कोकाटेंवर ठेवण्यात आला होता आणि याच पार्श्वभूमीवर कोकाटेंनी सत्र न्यायालयानं सुनावलेली शिक्षा स्थगित करण्याच्या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती। दरम्यान कोर्टात नेमका काय युक्तिवाद झालाय तेही पाहूया। सत्र न्यायालयानं फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिलाय। ही फसवणूक नव्हतीच असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला। शिवाय बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं असून कोकाटेंची शिक्षा रद्द करण्याची त्यांनी कोर्टासमोर मागणी केली। दरम्यान राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर देण्यात आला। कोकाटेंनी घेतलेल्या सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी होत्या। 1989 मध्ये या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत वकिलांनी कोर्टात सादर केली। त्यावेळी अर्ज करताना सप्टेंबर 1988 ते 89 या एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक होतं। त्या काळात कोकाटेंचं दर महिन्याला उत्पन्न 2500 रुपये होतं, म्हणजे कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न 30,000पेक्षाही कमी होतं। त्यामुळे ते पात्र असल्याचा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टात केला। अटक वॉरंट जारी झालंय, मात्र कोकाटे सरेंडर झालेले नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। तर यावर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कोकाटेंना तात्पुरता दिलासा द्यावा अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केली। तर कोकाटेंवर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं दिलासा मिळावा अशी ही मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केली। तर कोकाटेंचे वकील अनिकेत निकम यांनी कोर्टात काय युक्तिवाद केला तेही पाहूया। पोलीस पाटलांची साक्ष अनिकेत निकम यांनी वाचून दाखवली। कोकाटेंच्या मालमत्तेचा अंदाज बांधला, पक्की माहिती नाही अशी पोलीस पाटलांची साक्ष आहे। तर पोलीस पाटलांची साक्ष वाचून दाखवत असताना कोर्टानं आक्षेप घेतला। निर्णयाला स्थगिती दिली नाही तर आमदारकी जाईल असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला। कोकाटेंचे भाऊ कंत्राटदार होते, त्यांची 25 एकर जमीन होती। दोघं त्यावेळी आर्थिक दुर्बल प्रवर्गात येत नव्हते। कोकाटेंनी मंत्री असून गरिबांची घरं लाटली। कोकाटेंसह भावाचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या प्रवर्गात अर्ज आहे। कायद्याची माहिती असताना सुद्धा गरिबांसाठीच्या प्रवर्गातनं त्यांनी अर्ज केला। कोकाटे सभापती होते, त्यांनी जे केलं त्याची त्यांना कल्पना होती। अर्ज करून दोन्ही भावांनी घरं लाटली असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी कोर्टात केलाय। तर कोकाटे हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे सूट देऊ नये, हे अपवादात्मक प्रकरण नाही असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। दरम्यान कोकाटेंच्या सुनावणी दरम्यान कोर्ट काय म्हणालं तेही पाहूयात। कोकाटेंनी 25 एकर जमीन असल्याचं नाकारलं नाही, मग का बोलता असं कोर्टानं म्हटलं। शिवाय जमिनीतून ऊसाचं उत्पन्न व्हायचं, मग उत्पन्न नव्हतं असं कसं म्हणता? तुमच्याकडे खरंच कुठली जमीन नाही का असाही सवाल कोर्टानं केलाय। त्यांचं जे कन्व्हिक्शन आहे, स्टे ऑन कन्व्हिक्शन हा रिजेक्ट झालेला आहे आणि फक्त बेल दिलेली आहे आणि स्पष्ट दिलेला आहे। आमदारकी आता राहणार नाही आणि कारण की बेल जरी मिटली असेल तरी सुद्धा कन्व्हिक्शन रिव्हिजन ऍप्लिकेशन मध्ये 2 IA फाईल झाले होते। त्याच्यामध्ये जो स्टे ऑन कन्व्हिक्शन आहे हायकोर्टने रिजेक्ट केलेला आहे, फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे। आमदारकी ही जाणार, आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे। काल अतिशय चांगला आलाय, जो यायला पाहिजे होता। सेटल्ड लॉ प्रिन्सिपल्स ऑफ लॉ प्रमाणे लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 नुसार हा निकाल आलेला आहे। मी या निकालाचं स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो आणि आज आत्ता तातडीने दिल्लीला सुप्रीम कोर्टात याच्यात हस्तक्षेप याचिका आम्हाला ऐकल्याशिवाय पुढील अपील दाखल करण्यात येऊ नये म्हणून आज दिल्लीसाठी मी निघतोय। मला याच्यात आनंद पोनी हा व्यक्ती
डिस्क्वालिफाय झाला म्हणून नाही आहे, पण कायद्याचा विजय झाला म्हणून मला आनंद आहे. माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये गेले होते आणि हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही. जो काही त्यांना 1 लाख रुपये भरून जामीन दिला ती कोर्ट प्रोसेस आहे आणि म्हणून आता त्याच्यावर इतर भाष्य करण्यापेक्षा आता त्यांनी ती केस लढणे आणि पुढे जाणे हाच एक मार्ग त्यांच्यासमोर आहे. त्यांना आज बेल मिळालेली आहे आणि पुढची काय असेल कारवाई ती सुरू राहील. पण आज तरी त्यांना थोडी अवधी त्याच मिळालेली आहे आणि उच्च न्यायालयामध्ये आता सगळं हिअरिंग होईल. माननीय मुख्यमंत्री असतील त्यांनी तर कारवाई केलेली होती, कारण ती करणं अपरिहार्य होतं, कारण त्यांना 2 वेळा त्या ठिकाणी कोर्टाने शिक्षा सुनावलेली होती. पण आता त्यांना हायकोर्टाने उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी अजून आपलं म्हणणं मांडण्यासाठी किंवा काही ती संधी दिलेली आहे, ते पुढे कोर्टामध्ये मांडतील. आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता. आता उर्वरित लढाई हे आम्ही पूर्णपणे व्यवस्थित ताकदीनं लढू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आगामी काळामध्ये कोकाटे साहेब या संकटातून पूर्णपणे बाहेर येतील. माननीय कोर्टाने आमची बाजू ऐकली, त्याच्यावरती आज जामीन दिलेला आहे आणि बाकीची जी पुढची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आम्ही आमची बाजू मांडू. त्या ठिकाणी आमची बाजू ऐकल्याच्या नंतर मला विश्वास आहे की त्या ठिकाणी कोकाटे साहेब या संकटातून पूर्णपणे बाहेर येतील.